नमस्कार, जान्हवीज रेसिपीमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत खस्ता। त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेले आहे भाजून मुरमुरे, इथे खटाई आहे, इथे दही घेतलेले आहे, तिखट, मटकीची उसळ, काळा मीठ, ओवा, जिरं, चणे, बारीक शेव इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे। आता इथे खस्ता बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यानंतर जिरं, ओवा टाकल्याने आणि जिरं टाकल्याने थोडा आपला खस्त्याला टेस्ट येईल। आता आपण हा मैदा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली कणिक इथे मळून झालेली आहे। आता कणकीला आपण 10 मिनिटांसाठी मुरत ठेवायचं आहे, जेणेकरून आपले खस्ता चांगले लाटला जाईल। इथे खस्त्यासाठी पुरी लाटून घेऊया। जास्त जाड पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे। आता आपण हे कढई तापायला ठेवली होती, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण आपला खस्ता हळूवारपणे तेलामध्ये टाकूया। बघा किती छान प्रकारे असं मस्त होतोय, लालसर झाला पाहिजे आपला खस्ता। एकदा आपल्याला पलटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे मी सगळे खस्ते तळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे खस्ता झालेला आहे। आपण आता खस्त्यावर टाकायसाठी हे भेळ बनवून घ्यायचे आहे। इथे मी मुरमुरे घेतलेले आहे, मटकीची उसळ घेतलेली आहे, चणे घेतलेले आहे, मी कांदा टाकून घेणार आहे थोडासा। आपल्याला गार्निशिंग साठी वरून पण कांदा हवाय, थोडीशी कोथिंबीर, टमाटर, इथे मी 1-2 चुरा करून टाकणार आहे, शेव, इथे खटाई घ्यायची आहे थोडीशी, तुम्हाला जशी हवी तसा प्रमाण घेऊ शकता तुम्ही। थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे। आता या मिश्रणाला आपण मस्तपैकी ढवळून घेऊया। त्यामध्ये शेवटून काळं मीठ टाकायचं आहे। आता आपण खस्त्यावर इथे खटाई टाकून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही या खटाईमध्ये डीप पण करू शकता खस्त्याला एकदा। त्यानंतर शेवटून आपण इथे हे भेळ बनवलेली ते टाकून घेऊया। नंतर आपण शेव टाकून घ्यायची आहे, त्यामध्ये भरपूर अशी, थोडंसं वरून दही टाकायचं आहे आणि शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची। इथे आपला खस्ता रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवा। नक्की हे घरी पण ट्राय करून बघा तुमच्या।